नमस्कार, मी संपदा स्वाद सदनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण एक आगरी पद्धतीची स्पेशल डिश बघणार आहोत, सुका जवला वांगी। चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया। इथे मी अंदाजे पाव किलो जवळा घेतलेला आहे। जवळा आपण 5 मिनिटं गरम पाण्यात भिजत ठेवूया। भिजवलेला जवळा पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। एका पॅन मध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल गरम करून घेऊया। त्यात 2 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट टाकून थोडी परतवून घेऊया। त्यात आपण टाकणार आहोत एक बारीक चिरलेली मिरची व ती व्यवस्थित परतवून घेऊया। आता मी इथे बारीक चिरलेले 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। ते आपल्याला कांदा पारदर्शी होईपर्यंत परतवून घ्यायचे। कांदा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत 2 बारीक चिरलेले टोमॅटो व टोमॅटो नरम होईपर्यंत ते व्यवस्थित परतवून घेऊया। आता यात आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद आणि 2 टेबलस्पून आगरी कोळी मसाला टाकून 5 मिनिटं परतवून घेऊया। सर्व व्यवस्थित परतवून झाल्यानंतर साफ केलेला जवळा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यात आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला बटाटा आणि 2 वांगी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यात आता टाकूया चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी टाकून बटाटा शिजेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घेऊया। बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे। यात आपण टाकूया 4 ते 5 कोकम आणि पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया। जवळा चांगला शिजलेला आहे। यात आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर। अतिशय चवदार असा सुका जवळा वांगी तयार आहे। भाकरी किंवा चपाती सोबत ही अतिशय छान लागते। तुम्हाला जर आजची डिश आवडली असेल तर स्वाद सदनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।